So in the last period, we are completed the magnetic dipole moment and magnetic potential and torque. 3 points बघितले ते. Magnetic dipole moment can be taken as mu is equal to NIA. Mu is equal to NIA. It is the product of number of turns, current and area. It is the product of number of turns, current and area. या तिघांचा प्रोडक्ट म्हणजे कोण आहे सांगा? या तिघांचा प्रोडक्ट म्हणजे कोण आहे बोला बानो? वी कॅन टेक केअर. काय सांगा बघू? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, बरोबर आहे. आणि याच्यावर आपण टॉर्क काढलं तर टो बरोबर mb sin थिटा. mb sin थिटा बघा, विसरायने हा नंतर येणार बघा, अजून एक वेळा शिकवणार मी. टो बरोबर mb sin थिटा. m च्या ऐवजी नवीन पुस्तकामध्ये टो इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा घेतले आपण. टो इज इक्वल काय सांगा? म्यू बी साइन थिटा. म्यूची व्हॅल्यू यामध्ये भरली तर टो इज इक्वल टू NIA multiplied by b sin theta. This formula gives the torque acting in a uniform magnetic induction. म्हणजे एखादा मॅग्नेट घेतला आपण, तो काही अशा प्रकारचा काय सांगा मॅग्नेट आहे, आणि तो मॅग्नेट समजा हा मॅग्नेट आहे, हा असा मागं पुढे होत असतो, असा मागं पुढे होत असतो. म्हणजेच त्यामध्ये काय तयार होतं? टॉर्क. म्हणजेच काय तयार होतं सांगा? टॉर्क तयार होतं. यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये प्रतियुक्त बल. मराठीमध्ये काय म्हणतो सांगा? प्रतियुक्त बल. आणि असा का कारण असं मागं पुढे होतं. सो दॅट्स वी कॉल टॉर्क. दोन समान फोर्स, बोला, दोन समान फोर्स एकमेकाच्या विरोधात तयार होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण सांगा? टॉर्क असं म्हणतो. काय म्हणतो आपण सांगा? टॉर्क असं म्हणतो. व्हॉट इज फॉर्म्युला? टो बरोबर NIA b मल्टिप्लाइड बाय साइन थिटा. सो आय थिंक आय कॅन टेक केअर. हे सगळं बाळांनो आपण काय घेतलं होतं? घेतलेलं होतं. आणि मग त्याच्या पुढे गेलो आपण, थोडंसं पुढे जाईल. व्हॉट इज माय मॅग्नेटिक पोटेन्शियल? मॅग्नेटिक पोटेन्शियल म्हणजे काय? याची डेफिनेशन नाही आपल्याला, पण फॉर्म्युला मॅग्नेटिक पोटेन्शियल म्हणजे काय? ऐका, आपण जी पोटेन्शियल येतो ऑलवेज मायनस असते. पोटेन्शियल ऑलवेज काय सांगा बघू? मायनस असते. आणि जर ते घेतलं तर काय ना बघा, पोटेन्शियल एनर्जी यू बरोबर मायनस म्यू बी मल्टिप्लाइड बाय कॉस थिटा. हा आता काही खरं बरं का, ह्यांची ज्यांनी सिलेबस सेट केला अतिशय मोठी चुकी आहे लक्षात. हा फॉर्म्युला हाय ऑलरेडी. मग 12वीला काय द्यायची होती? 12वीला कशाला द्यायची गरज होती का? पण त्यांनी लक्षात तो फॉर्म्युला टाकला आहे. असू दे, आपण लिहूया. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक पोटेन्शियल? मॅग्नेटिक पोटेन्शियल यू बरोबर मायनस म्यू बी कॉस थिटा. मायनस म्यू बी कॉस थिटा. हे दोनच फॉर्म्युले माझ्याकडे हो का? एकूण 3 फॉर्म्युले घेतला. पहिल्यांदा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू बरोबर NIA किंवा टॉर्क बरोबर MB साइन थिटा. M च्या ऐवजी नवीन पुस्तकामध्ये तो बरोबर म्यू बी साइन थिटा घेतला. म्यूची व्हॅल्यू भरली. तो बरोबर NIA b साइन थिटा घेतला. N म्हणजे कोण सांगा? नंबर ऑफ टर्न्स ऑफ सस्पेंडेड कॉइल. आठवते का? नंबर ऑफ टर्न्स ऑफ सस्पेंडेड कॉइल. I म्हणजे कोण सांगा? करंट फ्लोइंग थ्रू द रेक्टँग्युलर कॉइल किंवा करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर घेतलं होतं आपण लक्षात. त्यानंतर आपण घेतला लक्षात IA म्हणजे एरिया ऑफ दिस कॉइल, B म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, साइन थिटा इज द मेकॅन अँगल. साइन थिटा काय सांगा? त्यामधला अँगल आहे. अशा प्रकारच्या काय म्हणतो आपण सांगा? टॉर्क म्हणतो. काय म्हणतो सांगा? टॉर्क म्हणतो. त्यानंतर आपण थोडं पुढे गेलतो. व्हॉट इज माय मॅग्नेटिक पोटेन्शियल? मॅग्नेटिक पोटेन्शियल कॅन बी टेकन ऍज U is equal to minus mu b cos theta. U is equal to minus mu b cos theta. थोडक्यात मॅग्नेटिक पोटेन्शियल म्हणजे काय? स्वतःकडे असणारं पोटेन्शियल. स्वतःकडे असणारं पोटेन्शियल, त्याला मराठीमध्ये शब्द वापरूया अस्तित्व. मॅग्नेटकडे असणारं अस्तित्व. मॅग्नेटकडे काय असतं? अट्रॅक्शनचं. फॉर एक्झाम्पल आपण मुंगी असते. मुंगीला हात लावलं तर काय करते? मुंगीचा काय करते? चावायला बघते आपल्याला. सो दॅट्स वी कॉल पोटेन्शियल. त्याला काय म्हणतो आपण सांगा? पोटेन्शियल. तसं मॅग्नेटकडे काय? बऱ्याच वेळा म्हणता घरात काय म्हणतात? मला काय किंमतच नाही. तुम्ही घरात काय म्हणता सांगा? बऱ्याच वेळा मला काय किंमत नाही. ही किंमत म्हणजेच आपल्या फिजिक्सच्या भाषेत कोण सांगा?
पोटॅशनल. काय सांगा बघू? पोटॅशनल. आणि व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक पोटॅशनल? मायनस म्यू बी कॉस थिटा. हाच फॉर्म्युला असा देऊ का? दॅट इज इक्वल मायनस म्यू NIA B cos theta. NIA B cos theta. N म्हणजे कोण? नंबर ऑफ टर्न्स ऑफ रेक्टँग्युलर कॉइल. आठवते काय? हो का इकडे बघा, की अशा कॉइलच्या मध्ये होतो बघा, याला म्हणायचं नंबर ऑफ टर्न्स, ह्याला म्हणायचं नंबर ऑफ टर्न्स ह्याच्यातल्या. I म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू दिस कॉइल. I म्हणजे सांगा करंट फ्लोइंग थ्रू दिस कॉइल. A म्हणजे एरिया ऑफ दिस कॉइल. A म्हणजे कोण सांगा? एरिया ऑफ दिस कॉइल. आणि B म्हणजे कोण सांगा? मॅग्नेटिक इंडक्शन. B म्हणजे कोण सांगा? मॅग्नेटिक इंडक्शन. आणि कॉस इज द मेकॅन अँगल. कॉसला काय सांगा? अँगल आहे. अशा प्रकारचं पूर्ण विवेचन किंवा पूर्ण पॉइंट्स आपला तुमच्या समोर मी कालच्या लास्ट पिरियड मध्ये मांडलेला होता. आता आपण थोडस पुढे जायचं आहे आणि एका नवीन पॉइंटला आपण आज सुरुवात करायची आहे. तर नवीन जो पॉइंट आहे त्याचं नाव आहे बायोट सावर्ट लॉ. नवीन पॉइंटचं नाव काय सांगा आपल्या? बायोट सावर्ट लॉ. नॉट सावंत बरं का, तुम्ही म्हणा सावंत आहे का? नाही. काय म्हणतो बघा, बायोट लिहायचा, बायोट सावर्ट लॉ. बायोट सावर्ट लॉ. आता तुम्ही म्हणा असं सावंत नाही का? आहे सावंत नाही, सावर्ट आहे. म्हणजे याचा अर्थ सावंत हुशार नाहीत का? पाटील हुशार नाहीत का? हा, असं तुमचं कन्सेप्ट येईल. लक्षात ठेवा, पाटील सुद्धा हुशार असतात बरं का. एक माझा विद्यार्थी आहे, त्याचं नाव सांगतो, इंद्रजित पाटील नावाचा एक विद्यार्थी आहे. सध्या कुठे आहे मध्ये? अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्कोला आहे. सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेमध्ये. तिकडे कशाला गेला? दे कॅन डन इन द फिजिक्स. फिजिक्स मध्ये रिसर्च करतो. फिजिक्स मध्ये रिसर्च करतोय. मग तुम्हाला सर फिजिक्स मध्ये त्यानं रिसर्च का केला? तुमच्या मनात प्रश्न येईल बरं का. सर फिजिक्स मध्ये का रिसर्च करतोय तो विद्यार्थी? ह्याचं कारण सांगणार. कारण ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो, माझ्या समोर बसल्या तुमच्यातला एखादा विद्यार्थी असा म्हणणार आहे, सर मी बी सायंटिस्ट होऊन राय. ऐका, डॉक्टर इंजिनियर कुणालाही होता येतं. लक्षात, डॉक्टर इंजिनियर लक्षात ठेवा, कुणालाही होता येतं. पण हा माझा विद्यार्थी कोण झालाय माहिती का? ऐका, रिसर्च आहे. मग रिसर्च करत असताना तू म्हणणार मग तो फिजिक्स मध्येच का करतो? त्याला केमिस्ट्री बायोलॉजी मिळालं नाही का? त्याचं कारण अतिशय महत्वाचं आहे. लक्षात, ज्या कारणामुळे तुम्हाला इन्स्पायरेशन मिळणार आहे, हा त्या पोराला सांगतोय का? त्याचं नाव आहे इंद्रजित सुरेश पाटील. हा, पाहिजे असा पत्ता सांगतो, आपल्या बागेजवळ आहे. तिथे कुसुमगंध बाग आहे, तिथं आहे. लक्षात ठेवा. त्या विद्यार्थ्याची खासियत सांगतो. ह्या विद्यार्थ्याला ऐका, पहिला फिजिक्स, दुसरा केमिस्ट्री आणि तिसरा मॅथमॅटिक्स. तिसरा PCM ग्रुप होता. फिजिक्सचा पेपर झाला. वाक्य ऐका, फिजिक्सचा पेपर झाला आणि त्याने सांगितलं, सर 100 पैकी 100 मार्क्स पडणार मला. किती पैकी? 100 पैकी 100 फिजिक्सला मार्क्स पडणार. इंद्रजितने येऊन सांगितलं. हा, माझ्या घराजवळ राहिलो होता त्यावेळेला, मी तिकडे राहिलो होतो. आणि त्या विद्यार्थ्याचा ऐका, तो घरी तुमच्या सर तुम्ही जसे क्लास येता ना तसे तोही क्लास यायचा. आणि त्यानं कॉन्फिडेंटली सांगितलं, सर आय गॉट 100 मार्क्स इन फिजिक्स. फिजिक्स मध्ये 100 पैकी 100 मार्क्स पडणार आहे असं म्हणला तो विद्यार्थी. लक्षात. आणि परत केमिस्ट्रीला RM पाटील सर म्हणते, मॅथमॅटिक्सला MS खोत नावाचे सर होते. ऐका, केमिस्ट्रीच्या सरांना सांगितलं मला केमिस्ट्रीला 99 मार्क्स पडणार. मॅथमॅटिक्सच्या सरांना सांगितलं मला 99 मार्क्स पडणार. आणि फिजिक्सला मात्र किती मार्क्स पडणार सांगा? 100 पैकी 100 पडणार. असं त्यानं पेपर झालेल्या 2-4 दिवसामध्ये सांगितलं. फिजिक्स झाला, केमिस्ट्री झाला, बायो झाला, फिजिक्स मॅथ्स आणि बायो झाला. सांगितलं ना सर 100 पैकी 100 फिजिक्स, केमिस्ट्री 99, मॅथमॅटिक्स 99. बघा किती ब्रिलियन्स आहे पोरगा. आणि त्याचे दुसरा आणि 1-2च मी मिनिटं घेणार. लक्षात, त्याला काय दुसरी खासियत होती ती सगळं सांगणार आहे मी. आणि निकाल आला. निकाल आल्यानंतर काय झालं माहितीये का? बघा, निकाल आल्यानंतर फिजिक्सला 99, केमिस्ट्री 100, मॅथमॅटिक्स 100. मला खूप वाईट वाटायला लागलं. हा, मी नाचत होतो, माझं पोरगा 100 पैकी 100 मार्क्स पडणार. पण माझ्या त्या पोराला किती मार्क्स पडले सांगा? 99. केमिस्ट्रीला 100, मॅथमॅटिक्सला 100. लक्षात. मग ज्या वेळा ती पोरग ऐका, ज्या वेळा ती पोरग कॉलेजमध्ये आलं आणि त्याला तसं हे झालं, असा फील वाटायला लागला की नागरगोळी सरांच्या पुढे आपल्याला थोडस मान खाली घ्यावं लागले, 99 मार्क्स पडले असं वाटायला लागलं त्याला.
त्या फॉरन काय ठेवलं बघा, ज्या विषयात मला 99 मार्क्स पडले त्याच विषयात मी काय करणार सांगा, रिसर्च. काय करणार सांगा, रिसर्च. आणि म्हणून लक्षात ठेवा, आज ते पोरग कशावर रिसर्च करतो माहिती का, सोलर सिस्टीम. कशावर सांगा बघू, सोलर सिस्टीमवर काय अभ्यास करतो. एक दिवस लक्षात ठेवा, इंद्रजित पाटील जागतिक लेवलचा सायंटिस्ट असणार, जागतिक लेवलचा सायंटिस्ट. तो काय करतो माहिती का, आपल्या देशामध्ये कमीत कमी पैशात सोलरचं इन्स्टॉलमेंट कसं होईल. आता महाग आहे बरं का सोलरचं इन्स्टॉलमेंट, तुम्हाला माहित नसेल. लक्षात, 100 लिटर पाणी तापवायचा सोलर असेल तर जवळपास किती माहिती का, 24,000 रुपये लागतात. 100 लिटरला 24,000 रुपये लागतात. मग तो इंद्रजित काय म्हणतोय, सर हे 24,000 आहेत की नाही, आम्हाला त्या लोकांना फक्त 10,000 मध्ये मिळालं पाहिजे, आमच्या सर्व लोकांना. अशा प्रकारचा तो स्टडी करतोय सोलर सिस्टीम मध्ये. लक्षात, अतिशय ब्रिलियंट पोरगा होतो. लक्षात, तसं मला एक दिवस हा सावंत म्हणू नका, अशी वेळ येऊ दे बायोट सावंतला. एखादा सावंत असेल, एखादा पाटील असेल, तो सायंटिस्ट बनला पाहिजे. लक्षात, आणि मग मला अभिमानानं, जसं मी तुम्हाला इंद्रजित पाटीलचं नाव काय नाव सांगतो, अभिमानानं नाव सांगतो, तसं तुमचं सुद्धा मला नाव एखादं सांगता आलं पाहिजे. लक्षात, माझ्या समोर बसला अवधूत पाटील, माझ्या समोर बसलेला कोण, आपला हो खोत आहे किंवा प्रतीक आहे, हर्षद आहे, इकडं ऋतुजा आहे, सावंत आहे आपली मुलगी. लक्षात, अशा अनेक विद्यार्थी माझ्या समोर आहेत. आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही. लक्षात, शाहीर आहे आमचा. लक्षात, असे कोणी असू दे, मला काय करायचं, तो सायंटिस्ट बनला पाहिजे. आपल्या काय हे इंजिनिअरिंग मेडिकल आहे म्हणजे काय अवघड नाही, परंतु आमचा एखादा विद्यार्थी सायंटिस्ट बनला त्यानं मात्र फार मोठा अभिमान असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं. आता जाऊया आपण, तुम्हाला 3 मार्कला प्रश्न विचारणार आहेत. लक्षात, प्रश्न काय माहितीये का, ड्रॉ द डायग्राम फॉर बायोट सावर्ट लॉ. ड्रॉ द डायग्राम फॉर बायोट सावर्ट लॉ अँड एक्सप्लेन इट. किती मार्काचा क्वेश्चन आहे, 3 मार्काचा. ड्रॉ द डायग्राम फॉर बायोट सावर्ट लॉ. ड्रॉ द डायग्राम फॉर बायोट सावर्ट लॉ, किंवा असे म्हणतील स्टेट अँड एक्सप्लेन बायोट सावर्ट लॉ. स्टेट अँड एक्सप्लेन बायोट सावर्ट लॉ. किती मार्काला सांगा बघू, 3 मार्काला. आता काय सांगतो बायोट सावर्ट लॉ, तर आता बघा, वी हॅव ड्रॉ द वन डायग्राम. हो का, एक छोटा डायग्राम का, कन्सिडर द वायर. ही वायर घ्या का, कन्सिडर द वायर. एक वायर घ्या तुम्ही, कन्सिडर द वायर. दॅट वायर हॅविंग अ लेंथ इज अ DL. ही जी वायर आहे नी, त्या वायरची लांबी किती किंवा पोरांनो सांगा, DL इतकी. कन्सिडर द वायर, दॅट वायर हॅविंग अ लेंथ इज अ DL. तुम्हाला DL का घेता, सर L घेता येत नाही का, सर L घेता येत नाही का, येते, परंतु डेरिव्हेटिव्ह कमी जास्त करायचं असतं, आणि म्हणून आपण काय करतो, डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये घेतो. कन्सिडर अ वन स्ट्रेट कंडक्टर, consider one wire having a length is a DL. In this wire I can passing the current I. ह्या वायर मधनं काय करायचा, करंट I इतका पास करा. ह्या वायर मधनं करंट किती सांगा, I इतका पास करा. I इतका करंट पास केल्यानंतर बघा, I इतका करंट पास केल्यानंतर हो का, इथे मी काय करतो बघा, I इतका करंट पास केल्यानंतर याच्या भोवती काय करणार बोला बोलणं, याच्या भोवती काय करणार बोलो का, मॅग्नेटिक फील्ड हो का, असं मॅग्नेटिक फील्ड हो का, असं काय करणार सांगा, मॅग्नेटिक फील्ड. Consider one conductor having a length is a DL. Having a length is a DL. In that current passing the current I. In that passing the current I. त्यात I इतका current pass केला. At the time, according to Ostrakman, according to Biot Savarт law, the magnetic field is produced around the wire. त्याच्या भोवती काय करणार सांगा, magnetic field. कुठपर्यंत सांगा, at a point P. कुठपर्यंत सांगा, at a point P, at a distance of स्मॉल r. स्मॉल r इतक्या अंतरावर ऐका, P हा पॉइंट घेतला. मराठीत सांगू, ह्यातनं करंट गेल्यानंतर इथपर्यंत मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हो का, दिसते का, इथपर्यंत काय सांगा, मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. मेक एन अँगल d थिटा. ऐका, ह्यात अँगल टाकूया आपण, मेक एन अँगल थिटा घ्या. मेक एन अँगल काय घ्या सांगा, थिटा घ्या. आणि इन दॅट वेक्टर फॉर्म मध्ये असं घेतो, आणि लांबून आपण dB. dB म्हणजे कोण सांगा, चेंज इन मॅग्नेटिक इंडक्शन. चेंज इन मॅग्नेटिक इंडक्शन का घेतला, जेवढा करंट जास्त जाईल यामधनं, जेवढा करंट यातून जास्त जाईल तेवढं मॅग्नेटिक इंडक्शन काय तयार होणार, जास्त तयार होणार. परत एक वेळा बघा, एवढा पॉइंट क्लिअर समजून घ्यायचा आहे. कन्सिडर अ स्ट्रेट कंडक्टर हॅव्हिंग अ लेंथ इज अ DL. हॅव्हिंग अ लेंथ इज अ DL.
the magnet, when current can passing, at the time magnetic field is produced around this wire. At the time magnetic field is produced around this wire. How many at a distance of r? किती distance for r इतका distance म्हणजे इथपर्यंत at the point P. r इतका distance for point P पर्यंत काय तयार झालं? Magnetic induction तयार झालं. And that magnetic induction can designated by dB. कशाने दाखवले सांगा आपण? dB ने दाखवले. म्हणजे इथं जे magnetic induction तयार होतं हे कशाने दाखवलं सांगा आपण? dB ने दाखवलं. ओके? any doubt कोणाच्या मनात शंका आहे का? आता काय करतो बघा. then by applying the काय वन स्टेटमेंट नुसार काय घेतलं? consider one straight conductor, consider one wire having length dl, in that passing the current I, make an angle theta, at a point P, at a distance of r, so I can take care change in magnetic induction. त्यामध्ये magnetic induction तयार होतं. किती झालं सांगा बघू? dB. बाळांनो किती झालं सांगा बघू? dB. Then according to Biot's law, I can take care. dB is directly proportional to current. First point, dB is directly proportional to current. Next, dB is directly proportional to dl. Next, dB is directly proportional to sin theta. But dB is inversely proportional to square of distance. dB is inversely proportional to square of distance. Okay? म्हणजे बघा, what is the statement? Gala. If current can increase, now the magnetic induction can increase. If current can increase, now the magnetic induction can increase. जर करंट वाढला तर magnetic induction वाढतंय. करंट वाढला तर magnetic induction काय सांगा? वाढतंय. करंट वाढला तर magnetic induction काय होत सांगा? वाढतंय. If length can increase, now the magnetic induction can increase. समजा ह्यातनं करंट वाढला तर ह्याच्या भोवतीने magnetic induction काय होणार? वाढत जाणार. करंट लेंथ ऑफ एलिमेंट वाढली बघा, लांबी वाढवला तरी सुद्धा काय होणार? magnetic induction वाढणार. जर आपण लांबी आणि लेंथ वाढली तर त्याचा sin theta आणि angle theta, that angle theta is also increase. हा theta सुद्धा angle increase होणार. And if distance can increase, वाक्य आहे का? If distance can increase, now the magnetic induction can decreases. म्हणजे काय पाहनो? जेवढं अंतर वाढेल तेवढं मॅग्नेटिक इंडक्शन कमी होत जाणार. जेवढं अंतर वाढेल तेवढं मॅग्नेटिक इंडक्शन काय सांगा? कमी होत जाणार. तेवढं मॅग्नेटिक इंडक्शन काय सांगा? कमी होत जाणार. अशा प्रकारचा हा दुसरा पॉइंट आपण घेतला. लक्षात पोरांनो, आता काय करतो बघा, ह्या चॅनेलला एकत्र करतो. काय केलं बघा? dB is directly proportional to ideal sin theta divided by r square. बरं का बघा, हा वर आहे, पण हा खाली आहे. So dB is directly proportional कोणाला? ideal sin theta divided by r square. dB is directly proportional कोणाला? ideal sin theta divided by कोणाला सांगा? r square. But this proportional can be cancelled. By putting the constant. So dB is equal to काय आलं बघा? mu 0.4 pi ideal sin theta divided by r square. This is the mathematical formula for Biot-Savart law. काय फॉर्म्युला सांगा बघू? काय आलं? mu 0 dB is equal to mu 0.4 pi, dB is equal to mu 0.4 pi ideal sin theta divided by r square. ह्याला म्हणायचं मॅथमॅटिकल फॉर्म्युला फॉर Biot-Savart law. This is the mathematical formula for Biot-Savart law. Biot-Savart law चा हा कोणा सांगा? मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. एनी डाऊट? आता एवढं सुद्धा तुम्हाला 3 मार्कला विचारणार बरं का? असं काय नाही, अजून स्टेटमेंट राहील ना. आपण स्टेटमेंट यामध्ये येणार लक्षात. हा एवढा अगदी मराठी सांगू काय सांगायचं सांगा? एखाद्या वायर मधनं करंट गेला असता मॅग्नेटिक इंडक्शन वाढतं.
एखाद्या वायरची लांबी जास्त असल्याचा मॅग्नेटिक इंडक्शन वाढतं. एखाद्या वायर मध्ये करंट आणि लेंथ वाढल्यामुळे साइन थिटा हा थिटा वाढतो. साइन थिटा वाढल्यामुळे सुद्धा मॅग्नेटिक इंडक्शन वाढणार. पण डिस्टन्स वाढल्यामुळं ऐका मॅग्नेटिक इंडक्शन काय होणार? कमी होणार. मॅग्नेटिक इंडक्शन काय होणार? कमी होणार. यालाच आपण बायोट सावर्ट लॉ म्हणतो. आणि ह्या चारना एकत्र केलं तर डीबी इज इक्वल टू आय डीएल साइन थिटा डिवाइड बाय आर स्क्वेअर. आय डीएल साइन थिटा डिवाइड बाय आर स्क्वेअर. पण आपल्याला माहित आहे proportional sign we cancel by putting the constant. Proportional sign we cancel by putting the constant. So dB is equal to mu 0 upon 4 pi. dB is equal to mu 0 upon 4 pi I dl sin theta divided by r square. I dl sin theta divided by r square. This is the formula for this is the mathematical formula for Biot-Savart law. Biot-Savart law का mathematical formula काय आला? dB is equal to mu 0 upon 4 pi I dl sin theta divided by r square. Any doubt? आता ह्यामध्ये दोन घटक करावे लागणार आपला. काय घटक करायचा आपण तो 2 मिनिटांमध्ये बघायचा आहे. पण काय करावं लागणार आहे बघा, काळजीपूर्वक सांगतोय का? हो का? dB बरोबर mu 0 upon 4 pi dl sin theta divided by r square. ह्याचं नाव आहे, दुसरं एक नाव आहे, ह्याला इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतो बरं का. बायोट इनव्हर्स स्क्वेअर लॉ. बोला बघ मग काय म्हणायचं? बायोट इनव्हर्स स्क्वेअर लॉ. बायोट इनव्हर्स स्क्वेअर लॉ. याचा अर्थ काय माहिती का? डिस्टन्स वाढलं तर मॅग्नेटिक इंडक्शन कमी होतंय. बरोबर आहे सर. का? हे जेवढं अंतर वाढेल, हे जेवढं अंतर वाढेल, हे जेवढं अंतर वाढेल, तेवढं मॅग्नेटिक इंडक्शन काय होणार सांगा? कमी कमी होत जाणार. हे बघा, सगळ्यात जास्त मॅग्नेटिक इंडक्शन कुठं असणार? इथं. मला सांगतो अट्रॅक्शन पॉवर इथं असणार. परत कमी होणार, परत कमी होणार, परत कमी होणार. असं जसं जसं अंतर वाढेल का नाही तसं मॅग्नेटिक इंडक्शन काय होणार सांगा? कमी कमी होत जाणार. हॅलो. हा, यालाच आपण काय म्हणतो? बायोट-सावर्ट लॉ. लक्षात. आणि मग dB is equal to mu 0 upon 4 pi I dl sin theta divided by r square. I dl sin theta divided by r square. हा एक अति महत्त्वाचा पॉइंट आपल्याला यामध्ये घेणं गरजेचं होतं. थोडंस पुढे जाणार आहे लक्षात. ऐका, थोडंसं पुढे जाणार आहे आणि एक नवीन पॉइंट यामध्ये आपण घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. तत्पूर्वी मला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ म्यू 0 माहित पाहिजे ना तुम्हाला. हा कॉन्स्टंट आहे. आपण आठवतंय का याच्यामध्ये बघा गेल्या वर्षाला आहे 1 इथं लिहूया आपण 1 upon 4 pi epsilon naught. हे तर कोण आहे सांगा महत्वाचा? ह्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक साठी कॉन्स्टंट. इप्सिलॉन नॉट कोणासाठी सांग कॉन्स्टंट सांगा? इलेक्ट्रोस्टॅटिक साठी कॉन्स्टंट आहे. आणि ह्याची व्हॅल्यू इथं लिहून द्या. इप्सिलॉन नॉट बरोबर 8.10⁻12 न्यूटन मीटर स्क्वेअर. न्यूटन न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर ही व्हॅल्यू. आणि ही व्हॅल्यू इथं भरली. ऐका, कोरोना बघा, ही व्हॅल्यू इथं भरली. कोण सांगेल ह्याची व्हॅल्यू काय येणार? 1 upon 4 pi epsilon बरोबर 9 into 10⁹ येतं. किती येतं सांगा? 9 into 10⁹ येतं. लक्षात ठेवायचं. दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक्स बरं का. कोणासाठी? 1 upon 4 pi epsilon हा इलेक्ट्रोस्टॅटिकचा कॉन्स्टंट आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकचा काय सांगा? कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे सांगा? 8.10⁻12 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर. आणि इथं बघा 1 upon ही व्हॅल्यू इथं जर भरला 1 upon 4 pi epsilon भरला तर किती येतं? 9 into 10⁹ येतं. 9 into 10⁹ काय सांगा? 9 येतं. लक्षात. अशा प्रकारच्याला काय म्हणतो लक्षात? सो हा जे आलं त्यालाच काय म्हणतो लक्षात? आपण कॉन्स्टंट म्हणतो. आता इकडे या. हे कोणासाठी झालं सांगा बघू? इलेक्ट्रोस्टॅटिक साठी. मॅग्नेटिक फील्ड सेम बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ म्यू नॉट? बघा, द व्हॅल्यू ऑफ म्यू नॉट बरोबर 4 pi into 10⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. लक्षात ठेवा. द व्हॅल्यू ऑफ म्यू नॉट, द व्हॅल्यू ऑफ म्यू नॉट बरोबर 4 pi into 10⁻⁷
वेबर पर एम्पियर मीटर. 4.10⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. काय सांगा, कॉन्स्टंट व्हॅल्यू एक्स्ट्रा. आणि मग ऐका, हे जर सोडलं तर व्हॅल्यू बघा, μ0 बरोबर 12.56 12.56 इंटू 10⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. लक्षात ठेवायचा, ह्याला म्हणतात परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ह्याला काय म्हणतात सांगा, परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. लक्षात ठेवायचा, ही कोण, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हे कोण, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आणि ह्याला म्हणतो परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. व्हॉट इज व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस μ0 बरोबर 4.10⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर, किंवा द व्हॅल्यू ऑफ μ0 बरोबर 12.56 10⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. दॅट्स आर द टू कॉन्स्टंट व्हॅल्यू. दोन्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत बरं का. ह्या दोन्ही काय सांगा, पाहून सांगा, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. हे सगळं माहित असताना आपण एक इथे पॉइंट करूया लक्षात. आणि त्या माझा बायोट सावटलाचा हा पॉइंट संपतोय. बट जेई 2000 ऐका, जेई 2016 जेई 2016 एक प्रश्न विचारलाय, व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. किती मार्काला माहिती का, 4 मार्काचा क्वेश्चन आहे, 4 मार्काचा. काय प्रश्न आहे माहिती का, व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ, व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ, काय इथे काय पुसून टाकतो मी हे सगळं. ऐका, व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ, व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ, बघा काय जिबरो का, व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. थोडक्यात कोणाचे डायमेन्शन पाहिजे पुरा, हा बोला मग कोणाचे डायमेन्शन पाहिजे सांगा बघू. हे काय गोल करतो, ह्याच्या मला डायमेन्शन पाहिजे, डायमेन्शन. आता ह्या डायमेन्शन तशा 4 मार्काला विचारा म्हणजे तुम्हाला माहित आहे अवघड असणार 100%. अवघड म्हणजे काय विशेष अवघड नाही, फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुसून टाकतो सगळं बघा. आणि मी तुम्हाला परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेसच्या डायमेन्शन घेणार आहे. काय घेणार सांगा बघू, परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस, परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेसच्या डायमेन्शन घेणार आहे. परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेसच्या काय घेणार सांगा बघू, मी डायमेन्शन घेणार आहे. कशा घ्यायच्या बघा, बघा काय घेतो, व्हॉट इज फॉर्म्युला. आता बघा मजेशीर कसा ना, हा जो फॉर्म्युला घेणार आहे ना तो उद्या येणार आहे बरं का, फक्त आज घेऊन ठेवतो. एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मधनं करंट गेला, हो का, एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मधनं करंट गेला, ह्याच्या भोवतीने काय तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड. ते तयार होणार सांगा, मॅग्नेटिक फील्ड. आणि ते मॅग्नेटिक फील्ड काय घेऊया आपण सांगा, ते मॅग्नेटिक फील्ड आपण काय घेऊया सांगा, बी घेऊया. बी, बी बरोबर μ0 ni डिवाइड बाय 2πa. बी बरोबर बी बरोबर μ0 i डिवाइड बाय 2πa. काय सांगा डायमेन्शन, हो का. हा फॉर्म्युला उद्या येणार बरं, उद्या येणार 100%. आणि हे जे डिस्टन्स दाखवलं ना ए च्या ऐवजी हो का आपण आर दाखवूया, आर. म्हणजे इथे आर घेतो, इथे काय घेऊया आपण सांगा, आर. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए स्ट्रेट कंडक्टर. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए स्ट्रेट कंडक्टर. एखाद्या वायर मधनं करंट गेला असता किती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, बी बरोबर μ0 i डिवाइड बाय 2πr. पण तुम्ही हा फॉर्म्युला कुठून आणला, हा फॉर्म्युला उद्या येतोय. फक्त मला डायमेन्शन काढायसाठी मी आज घेतलाय बरं का. डायमेन्शन काढायला काय घेतला मी, आज घेतला. लक्षात. मग हा फॉर्म्युला फिरवा, काय ना सांगा परत बोला. μ0 i डिवाइड बाय कोणाला 2πr आलं, कोणाला पाहिजे सांगा, μ0 च्या. बोला μ0 बरोबर बी मल्टीप्लाइड बाय 2πr डिवाइड बाय कोणाला सांगा, i. एनी डाऊट. परंतु थांबा, मोठा प्रॉब्लेम आहे. बीचे डायमेन्शन अवघड आहेत, आम्हाला येत नाही बीचे डायमेन्शन. मग बीचे डायमेन्शन साठी काल एक घेतले, आपण परवा घेतलं बरं का. ह्याच टॉपिक मध्ये मॅग्नेटिक इंडक्शन डायमेन्शन घेतात. तुम्हाला माहित आहेत का, विसरलं सर, हे विसरलं, विसरू दे. मी काय करणार माहितीये का, बट म्हणणार आहे. मी बट काय म्हणतो बघा, बट एफ बरोबर काय घेतो, BIL. हात आठवतो का तुम्हाला, फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर, फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर. एफ बरोबर काय सांगा, BIL. म्हणून बोला मला सांगा, बी बरोबर एफ डिवाइड बाय एल आलं. बरोबर काय सांगा, एफ डिवाइड बाय IL. नाउ दिस व्हॅल्यू पुट इन दिस इक्वेशन. ही व्हॅल्यू इथं भरा. काय ना सांगा, μ0 बरोबर आलं बघा, μ0 बरोबर हो का एफ बीच व्हॅल्यू भरा, मल्टीप्लाइड बाय 2π मल्टीप्लाइड बाय r डिवाइड बाय
ILI. Any doubt? F multiplied by 2 pi multiplied by R divided by ILI. सोडवा. आता तुम्हाला 2 pi ला डायमेन्शन नाही, कॉन्स्टंट आहे. मग सांगा व्हॅल्यू पुट अप करा. व्हॉट आर डायमेन्शन ऑफ F? L raised to 1, M raised to 1, T raised to -2. This is dimension of कोण? Force. Next, what is dimension of R? R म्हणजे L raised to 1 divided by. What are dimension of? हे काय ना सका L raised I raised to 2 लेतो, I raised to 2 आणि L raised to 1 लेतो. पूर्ण हे स्क्वेअर केला आणि ह्याला आता ह्याला हा कॅन्सल झाला, संपला विषय. राहिला काय सांगा बघा. हो का L raised to 1, M raised to 1, T raised to -2 and I raised to -2. This is the dimensional formula for permeability of free space. This is the dimensional formula for permeability of free space. किती मार्काला विचारलाय? जेई वाल्याने 4 मार्काला विचारला, 4 मार्काला 2016 2016च्या परीक्षेमध्ये. व्हॉट आर द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस? कसा आहे बघा बरं. P बरोबर μ0 डिवाइड बाय 2 पाय r. 100% उद्या येणार आहे. उद्या कसे येते कळतंय मला. त्यामुळे काय केलं, μ0 बाजूला घेतला, B मल्टिप्लाइड बाय 2 पाय डिवाइड बाय I. पण माझ्याकडे B ची व्हॅल्यू माहित नाही, पण हा फॉर्म्युला पाठ आहे. काय फॉर्म्युला पाठ आहे असता? F बरोबर BIL, म्हणून B बरोबर F डिवाइड बाय IL. B बरोबर काय सांगा F डिवाइड बाय IL. पूर्ण सूची किंवा व्हॅल्यू करा, भरल्यानंतर काय येणार F डिवाइड बाय IL. हो का F डिवाइड बाय IL आला इथं IL 2 पाय R डिवाइड बाय I घेतला किंवा I चा I ठेवला. 2 पायला डायमेन्शन नसतात. सो व्हॉट आर डायमेन्शन ऑफ फोर्स? L raised to 1, M raised to 1, T raised to -2. व्हॉट आर डायमेन्शन ऑफ R? R म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे L raised to 1 डिवाइड बाय इथं काय येणार I raised to 2, I raised to 1 आणि हा L raised to 1. हा L raised to 1, हा L raised to 1 गेला. राहिले काय सांगा L raised to 1, M raised to 1, T raised to -2 आणि I raised to 2 खाली वर गेला -1. This is the dimensional formula for permeability of free space. This is the dimensional formula for permeability of free space. हे तुम्हाला सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. लक्षात. आय थिंक इथपर्यंत आपला हा सगळा बायोट सावटला आहे. आता ह्याच्या पुढे आपण उद्याच्याला काय घेणार माहिती का? ऍप्लिकेशन्स. काय घेणार सांगा बघू. ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन मध्ये कोण कोण आहे सांगा. 1 नंबर स्ट्रेट कंडक्टर आहे, 2 नंबर लॉन्ग स्ट्रेट वायर आहे लक्षात, 3 नंबर सर्क्युलर कॉइल आहे, 4 नंबर सर्क्युलर कॉइल बट अलॉंग द ऍक्सिस आहे. लक्षात. अशी माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 मोठी मोठी ऍप्लिकेशन्स आहेत. ही ऍप्लिकेशन उद्या तासाला आपण अतिशय चांगल्या प्रकारे कंटिन्यू करू. आता सर्वांना चांगल्या प्रकारे समजतंय. माझ्या माहितीप्रमाणे नोट्स बी आपल्या बऱ्यापैकी कंप्लीट व्हायला लागले आहेत. आता आपल्या कुठं पण आलं तर सांगा बघू. आय थिंक नोट्स कंप्लीटेड. मी F बरोबर BIL बघतो कुठं पण आलंय, आणि तिथून राहिलेल्या उद्या सकाळच्या तासाच्या अगोदर किंवा संध्याकाळी संध्याकाळी आपण काय करू, उद्या संध्याकाळपर्यंत काय करू, उद्या संध्याकाळपर्यंत आपण त्या सर्व सगळ्या तुम्हाला नोट्स देतो. काय त्या सगळ्या नोट्स तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत देतोय मी. आणि